नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय मशरूम मसाला, तेही घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज दाखवते। त्यासाठी ना एक पॅकेट मी मशरूमचं बाजारातून विकत आणलेलं आहे। तर हे मशरूमचा पॅकेटमधून सगळे मशरूम्स जे आहेत ते मी आधी स्वच्छ करून घेणार आहे। तर हे मशरूम मी आधी एका भांड्यामध्ये पाणी घेते आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते। हे थोडेसे जरी काळसर दिसत असले तरी हे मशरूम अगदी फ्रेशच आहेत। मी एक दिवस आधी आणले होते हे मशरूम आणि फ्रीजमध्ये ठेवले होते, म्हणून ते थोडेसे काळसर झालेत, पण अगदी व्यवस्थित मी हे क्लीन करून घेतलेत। तर एकदम पाण्यामध्ये एकदम जी काही माती आहे ती स्वच्छ याची काढून घेतली आणि त्यानंतर एक एक करून मशरूम जे आहे ते बारीक बारीक कापून घेतले। तुम्हाला ज्या फोडीमध्ये हे मशरूम कापायचे असतील त्या आकारामध्ये तुम्ही हे कापून घेऊ शकता। मी जो जास्त काळसर भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि जे चांगले पार्ट्स आहेत मशरूमचे तेच इथे भाजी करता वापरलेले आहेत। तर मशरूम आणताना तुम्ही एकदा चेक करून आणा, कारण का ते खूप काळसर असतील तर ते खाणं रिस्कीसुद्धा असतं, त्यामुळे नक्की खाण्याच्या आधी चेक करून खा। तर इथे मी तेल घातलं 1 चमचा, त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलं आहे। त्यामध्ये काही खडे मसाले घालते, जसं की जिरं, दालचिनी आणि हिरवी वेलची घातली आहे। मसाला तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला मोठ्या आकाराचा। कांद्याला तेलामध्ये परतून झाल्यावर त्यामध्ये चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालते आणि आलं लसणाच्या पेस्टचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईपर्यंत आपल्याला तेलावर हिला परतून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे, जसं की लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि 1 चमचाभर काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे। गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि हे सर्व सुखे मसाले परतून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते, त्यालाही या मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो थोडंसं मऊसूद होईपर्यंत हे छान फ्राय करायचं। थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाले सुके असतील तर थोडंसं ओलसर होईल आणि मसाले जे आहेत जसं कांदा टोमॅटो तो पटकन शिजेल। चवीनुसार थोडं मीठ घालते आणि पुन्हा मिक्स करते। तर हा जो मसाला आहे मशरूम मसाल्यासाठी लागणारा तो तयार झाला आहे। तर आता ह्याच्यावरती ना एक झाकण ठेवायचं आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे ना पटकन कांदा टोमॅटो मऊसूद होईल आणि छान सगळा फ्लेवर जो आहे तो निघून येईल। तर आता आपण चेक करूयात। 1-2 मिनिटानंतर कांदा टोमॅटो एकदम व्यवस्थित शिजला जातो। त्यामध्ये ना आता मी दही घालते, एक 2-3 चमचे याच्यामध्ये दही घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये। दही छान मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण जे चिरून ठेवलेले मशरूम्स आहेत ना ते घालून घेणार आहोत। तर बघा, मशरूम घालते आहे मी, मसालासुद्धा व्यवस्थित तयार झाला आहे। त्यानंतर वरतून फ्रेश चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं, मीठ आपण आधीच घातलेलं आहे त्यामुळे चेक करून घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जेवढा थिक मसाला हवा असेल तेवढा तुम्ही थिक करू शकता। तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ग्रेव्हीसुद्धा ठेवू शकता। तर आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालते मी, म्हणजे मशरूम्स जे आहेत ना ते छान शिजू देत, ह्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे। तर व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता पुन्हा झाकण ठेवते आणि एक 5 मिनिटं ना छान झाकण ठेवून मी हे शिजवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मस्त उकळी आली आणि हा जो मशरूम मसाला आहे तो एकदम परफेक्ट दिसतोय आता। तर एकदा चेक करूया, तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी तशी ठेवू शकता। मी थोडंसं पाणी ॲडजस्ट करते अजून, कारण मी अजून एक उकळी काढून घेणार आहे 1 मिनिटभर। कारण आपण जेव्हा ना गॅस बंद करतो तेव्हा जे भाजीतलं पाणी असतं ते थोडंसं आळलं जातं आणि मग ग्रेव्ही जी आहे ना ती अजून थिक होते, त्यामुळे थोडंसं पाणी ॲडजस्ट केलं आहे। वरतून 2 चमचे फ्रेश क्रीम घातली आहे आणि कसुरी मेथी घातली आणि मस्त मिक्स करून घेतलं आहे। आपला इथे मस्त मशरूम मसाला जो आहे तो तयार झालेला आहे। तुम्ही हा मशरूम मसाल्याला रोटीसोबत किंवा भातासोबत किंवा कशाही सोबत खाऊ शकता, एकदम टेस्टी लागतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। मशरूम मसाला घरच्या घरी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।